बांधिलकी ठेवणारे एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांचा परिचय आहे. त्यांचं महाराष्ट्राचे विचारदुर्ग या पुस्तकावर आज आपण ऐकतेच गप्पा करणार आहोत. आज पुस्तकावर बोलू काही या अभिनव क्रमाचा 189वा भाग आहे आणि हे पुस्तक बोलण्यासाठी मी माननीय रमेश वाघ विनंती करतो, त्यांनी यात यायचे. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी मी आदरणीय तात्यांना विनंती करतो, त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं. आणि माननीय सुहास यांना मी विनंती करतो की त्यांनी आजची व्याख्याने माननीय रमेश वाघ सर यांना मानाची टोपी आणि शॉल आणि ग्रंथ भेट देऊन त्यांचा सन्मान करावा. माननीय सुनंदाताईंनी छान फोटो काढावे. मी माननीय रमेश वाघ सरांना विनंती करतो की आपण आजचं हे 189वा पुष्प गुंफून आम्हा सर्व साहित्यिकांना या महाराष्ट्रातील थोर विचारांचे जे विचार आहेत ते आम्हाला आपल्या कार्यालयात या ठिकाणी आपण लगेचच या 189 पुष्प गुंफण्यासाठी माननीय रमेश वाघ सरांना विनंती करतो, त्यांनी आपले विचार या ठिकाणी मांडावे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम इथे मला बोलवलं त्याबद्दल सरांचे आणि सर्व इथे येऊन आपल्यासारख्या सगळ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठांसमोर बोलावं एवढी माझी पात्रता नाही, परंतु खंत होती फार दिवसापासून कायम रूपला मी शिकायचे 6 वाजता आपला कार्यक्रम. मग आमचं अंतर्भूत नाम असल्यामुळे यायला 7 वर्षात होतात, त्याच्यामुळे कार्यक्रमाला यायला जमलं नाही. आणि त्या दिवशी सुद्धा सरांचा फोन आल्यानंतर यावरती यावं आश्चर्य करत होतो, परंतु पुन्हा विचार आला की 188 लोक आतापर्यंत आलो तर मग आपण वेळ काढला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे पवार सरांचं मोठं योगदान आहे की आपण त्यांना माणूस मित्र म्हणतो, पण 188 लोक एकमेकांशी चेन सारखे कधीसारखे जोडणं, त्यांनी त्यांचा वेळ देणं, इथपर्यंत येणं आणि 1 तास संवाद साधणं हा चमत्कार आहे आजच्या काळामध्ये. कारण लेखकाचा एक भावविश्वाचा विचार केला, असे लेखक आहेत ते स्वतःच लिहिलेलं वाचत नाही तर दुसऱ्याचं वाचण्याची गॅरंटी नसते. आणि अशा वेळी लिहिणाऱ्यांना इथे येऊन आणि व्यक्त होण्याची संधी देणं, त्यांना बोलतं करणं ही एक साहित्य शारदेची त्यांनी आरंभलेली आराधना आहे. ही खरं तर नमस्कार करण्याची गोष्ट आहे. आजच्या काळामध्ये प्रत्येक जण आत्मकेंद्रित होत असताना, स्वतःपुरताच विचार करीत असताना साहित्याविषयी विचार करणं आणि त्यासाठी आपल्या आयुष्याचा अनुभव वेळ खर्च करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो आणि आपण सर्व सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहतो. आपल्याला खूप धन्यवाद देतो आणि या आईस्पेस गप्पांना सुरुवात करतो. आता सरांचा फोन आल्यानंतर आतापर्यंत मी सरांना विचारलं नाही कसं स्वरूप असणार आहे कार्यक्रमाचं, म्हणजे मला काय बोलायचं आहे. आणि इथे आल्यानंतर कळलं मला बोलायचं. मला काय वाटलं की पेपरला बातमी बघायचो, इकडे अध्यक्ष असतात, इकडे पुस्तकाचे लेखक असतात, कदाचित एक प्रश्न विचारतील
मग आपण उत्तर देऊ अशा मुलाखतीच्या स्वरूपाचा कार्यक्रम अशी माझी धारणा होती. ठीक आहे, काय हरकत नाही. फक्त जास्तीत कंटाळवाणं जर व्हायला लागलं तर मग तुम्ही पण एखादा प्रश्न तिकडनं विचारू शकता, म्हणजे जेणेकरून त्याच्यामध्ये दुहेरी मार्गाने आपल्याला संवाद साधता येईल. तो वेळ ट्रॅफिक होईल बदल होण्याचा. आता सगळ्यात संकोच वाटणारी गोष्ट असते, कारण सांगितली 10 मिनिटं स्वतःविषयी बोलायचे. समर्थ म्हणतात सांगे आपली कीर्ती बोलायची होत आणि स्वतःविषयी असं काही बोलू नये, पण एक साधारण परिचय म्हणून सांगतो. गेल्या 18 वर्षापासून पेठमध्ये मी प्राथमिक शिक्षक या पदावर कार्यरत आहे. माझं मूळ गाव तसं नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव म्हणजे राणगाव. शेतकरी कुटुंबामध्ये ज्याला इच्छा असली तरी वाचायला पुस्तक मिळणार नाही अशी आमची अवस्था. गावामध्ये कुठल्याही प्रकारचं ग्रंथालय वगैरे नाही. जेव्हा तालुक्याच्या गावाला शिकायला तिथे गेल्यानंतर मग त्या ग्रंथालयाच्या पुस्तकांची बोली लागली आणि हळूहळू वाचन करताना दीड असताना अजून मोठ्या ग्रंथालयात सभासद होता आलो. तिथून पुस्तकं वाचता आली आणि जसे आम्ही श्रीकांत सर आणि आम्ही सोबतच योग्य पाहिजे. आम्ही झोपण्याचा आणि तुम्हीचा वेळ सोडताना पूर्ण ग्रंथालयात असेल. म्हणजे आजही समजा त्यांचं संपूर्ण बंद झालं आणि त्यांना समग्र गतिमान शोधायचे असेल सापडत म्हणजे ते लोक फोन करते की गतिमान कुठल्या कपड्यात आहे. अशा सगळे ग्रंथ हातात त्यातले सगळेच वाचलेत असं नाही. पण समजा मला चैत्रवन शोधायचं आहे, ते शोधता शोधता सगळे पुस्तकावर नजर गेलेली असते. त्यावेळेस जर मला कोणी विचारलं की बाबा गांधीजींची पत्र कुठल्या कपाटात आहे, तुम्हाला माहित असेल, तुम्ही भले वाचलेली नसतील, पण मी ते माझ्या पुस्तक शोधण्याच्या नादात ते माझ्या हाताकडून गेलेलं असतं. म्हणजे इतकी पुस्तकाची घेतली झाली. आणि असं सगळं चाललेलं असताना कधी आपण लिहू किंवा लेखक होऊ असा विचार कधी केला नाही. शाळेत गृहपाठ जरी लिहायला सांगितलं तर शैली लिहिणं जास्त सोपं वाटतं. कोण लिहित बसलेलं किंवा आपले डीएडला सुद्धा जे प्रोजेक्ट पूर्ण करायचे असतात आणि कुठले तरी याच्याकडून पुढे गेले त्याच्याकडून पुढे गेले असे कोणते लिहिणं म्हणजे त्याचा फार कंटाळा. आणि अशामध्ये अजून मधून एखादा विषयावर मला काही समजत आली तर लिहायचं दिवाळ्यानंतर वगैरे किंवा आमचे चपराक प्रकाशनचे मित्र आपले श्याम पाटील त्यांचा सारखा आग्रह असतो तुम्ही काहीतरी चांगलं लिहू शकता. मी नेमकं काय लिहा काहीच कळायचं नाही. आणि नेमकं मग मी टाळायची ती गोष्ट की बाबा काय लिहायचं. मग वेळ मिळत नाही डिग्री असली असं कोविड टोकली आणि नेमकं काय झालं आपल्याकडे कोविड आला आणि लॉकडाऊन झालं. त्यांचा फोन आला की म्हणायचं वेळ नाही आपण वेळच मिळेल. मग आता टाळायला मार्ग नव्हता पण काय केलं म्हटलं ठीक आहे लिहितो म्हणजे तुम्ही सांगा कशावर लिहू. कारण मला काही सुचत नाही. कारण आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये एक ना म्हण घरावर चिंता. माझा प्रॉब्लेम तो आहे जगामध्ये मला आवडत नाही असा विषय नाही आणि नको तिथे हात घालून नको तिथे पोट घालणं हा मला स्वभाव. म्हणजे गेली 18 वर्षांनी स्पर्धा परीक्षेच्या मुलांना मार्गदर्शन केले. 2 विषयांमध्ये एम.ए. मध्ये 2 विषयात सेट झालो, 2 विषयात पीएच झालो, पीएचडी झालो आणि बीए सुद्धा 2 विषयात झालो. असं सगळं प्रकारचं वाचन सुद्धा कादंबऱ्या असतील, कथा असतील, तत्वज्ञान असेल, नाटकं असतील, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, सगळ्या प्रकारचं वाचन केलं. सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या खेळण्यापासून तर सगळ्याकडे. आणि इतकंच कमी म्हणून की काय संध्याकाळी असंच जाता जाता कीर्तन प्रवचनाला आम्ही जायला लागलो. तर एका मित्राच्या गावाला कीर्तनाला गेलो तिथे नेमके महाराज आले होते. ह्या लोकांनी मला असं स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करताना बोलीत केलं होतं. किती बोलतो कारण मला माहीत सुद्धा कीर्तन कसं करतात तुम्ही काहीतरी बोला म्हणजे आम्ही आहे सांगतो. आणि त्यातल्या एकाने कीर्तन ते रेकॉर्ड केलं मला ते खूप फायदा झाला. त्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या गावांना बोलावणे यायला लागले.
माझी इच्छा नसताना मला ते पुन्हा घ्यावं लागतं. आम्ही नाही म्हणायचो, पण नंतर विचार केला की कीर्तन नवविधा भक्तीमध्ये कीर्तन हे भक्तीचे पाहिजे आहे आणि आपल्याला भगवंताने माहिती संधी दिली आपण नाकारतोय. ठीक आहे ना, आपल्याला काहीच येत नसेल, वेदाचे वचन नकळी आम्हा, पण आपला भाव तर आपण मनोरंजनाकडे वाहू शकतो. असं करून मग कीर्तन करायला सुरुवात केली. नंतर त्याला धर्म शिकवणारे मग थोडस अभ्यासाची जोड मिळाली, वाचनाची जोड मिळाली, ते वाढत गेली. त्यानंतर व्याख्यानाचा पूर्वीपासून वेगवेगळ्या विषयावर बोलत शकत झालं. आणि मग कीर्तन करता करता प्रवचन आणि कवितांचा छंद कसा पूर्वीपासून 11 वर्षापासून होता, पण आपण कविता म्हणावी किंवा तरी सांगावी, त्यांनी टाळ्या वाजवण्या असा सोर्स कधीच नव्हता, त्याच्यामुळे ते नाही कविता. परंतु काय झालं, एकदम साहित्य संग्रामामध्ये ज्येष्ठ कवी असायचे, मोठे विद्वान वगैरे, त्याची प्रतिभाही झाली, पण माझी कविता वाचणं व्हायची. तिथे मला शोध लागला, आपण कविता पण करतोय असं सगळं. आणि मग त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे काय करावं किंवा काय लिहावं असं काही विशेष सगळ्यांनी जसं म्हटलं 12 वर्ष. मग मी रश्मा पाटलांना म्हणालो, तुम्ही सुरू आहे मला विषयी. ते म्हटलं तुम्ही असं करा, तुम्ही शाळेत शिकलो होता तर परिपाठामध्ये मुलांना गोष्टी सांगताच ना, मुलांसाठी म्हणून संतांवर काहीतरी. आता मग एकदा डायरेक्शन मिळालं की आता आपल्याला बाबा ह्या विषयावर लिहायचं. मग दुसऱ्या दिवशी उठलो, आमच्या माथाबाद वाचनालयामध्ये गेले, तिथनं जेवढी संतांची चरित्र होती सगळी उचलून आली. पण मग ते नसतं एखादं लहान यात्रेमध्ये जातो, सगळेच खेळणे आवडतात, सगळा दिवस त्या खेळण्या बघण्यातच जातो, संध्याकाळी खेळणी घेतच पडतो. तशी गोष्ट झाली. समर्थांनी बळी दांडेकरांनी सगळ्या संतांमध्ये खूप उत्तम पुस्तक आहे. त्यानंतर त्या आपले यादव, आनंद यादव, सगळ्या लोकांचं वाचन आणि पुन्हा कंटिन्यू वाढलाय. आपल्याला लिहायचं मुलांसाठी लिहायचं म्हणजे पुस्तकाची एक मर्यादा 50 पानं असली पाहिजे. आणि ग्रंथ म्हणजे एक 300 जास्त पानाची कादंबरी एका चरित्रावर. मग हे कसं शक्य होईल? एक चरित्र लिहायचं मला असं कॅप्सूल स्वरूपामध्ये गेलं पाहिजे, काहीतरी ज्याला आपण म्हणूया उत्प्रेरक स्वरूपामध्ये, की इथून त्याच्यामध्ये जिज्ञासा निर्माण आणखी पुढे वाचतो असं काहीतरी करावं. मग मी जेव्हा तिला नेमकं गावाला गेलो, ते ग्रामपंचायतीने फतवा काढला, तुम्हाला क्वारंटाईन व्हावं लागेल 15 दिवस. आमच्या शेतामध्ये मग मी असं ताडपत्रीचा तंबू बनवतो आणि भावाला सांगितलं, म्हटलं आपल्या पांडुरंगाच्या देवाला जे लाल थोडं बांधलं ते धुवून येतो. त्या ग्रंथामध्ये जसे हरिविजय रामोजे होते तर त्याच्यामध्ये संत लीलावृत आणि भक्ती जे मैत्री होतो ते पारायण केलं. जवळजवळ 550च्या पेक्षा जास्त संतांची चरित्र त्याच्यावर एवढी स्वरूप इतकं मोठे खूप मधुर आहे. मला पहिल्यांदा ते वाचताना कळलं की आपण ज्याला कविता म्हणतोय ना, ते आपण म्हणतोय म्हणून कविता आहे. खरं तर या संतांनी इतक्या गोड काव्य स्वरूपात लिहिले की आपण स्वतःला कवी म्हणावं, त्याच्या समोर उभा राहावं एवढी आधी पात्रताच नाही. मैपती मुलांना वाचायचं थोडंसं वाटलं आणि हा थोडंसं म्हणजे काय इंटरेस्टिंग आहे. आणि मग त्यातून मी सिलेक्टेड 10 चरित्र निवडले की विस्तार मर्यादित झाला पाहिजे, त्यातला मुलांचा जो इंटरेस्ट आहे तोही कमी झाला नाही पाहिजे आणि पुस्तकाकडे बघितल्यानंतर त्यांना त्याचे ओढे वाटले पाहिजे. अशा हिशोबाने मग मी 10 चरित्र निवडले, त्या अनुषंगाने त्या ग्रंथाचा टिपणं काढले. आणि बऱ्याच जणांना ते खोटं वाटायचं, मी मोबाईलमध्येच अर्ध पुस्तक शेतात लिहिलं, बाकीचं क्वारंटाईन नंतर घरी आल्यानंतर अर्ध यात्रा केलं. 12 ते 15 दिवसामध्ये पुस्तक पूर्ण झालं सगळं काम केलं. आणि ते पुढे कसं प्रकाश
भाषण करायचं, काय करायचं, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी काय असते त्याच्या बाबतीत मी अजिबात कोणताच विचार केला. मग ते सगळं लिहून झाल्यानंतर मी प्रकाशकाला पाठवून दिलं आणि मला वाटतं 21 मार्च समथिंग लॉकडाऊन लागलं. 21 मार्च आणि त्याच्यात नंतर दुसऱ्या दिवशी पुण्याच्या पोलीस आयुक्तांकडून विशेष परवानगी काढून त्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. लॉकडाऊन लागल्याच्या दुसऱ्या दिवशी मी एकमेव वाटलं. त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन कुठे पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि योगायोगाने त्या पुस्तकाला संत साहित्याचा त्या वर्षीचा पहिला पुरस्कार मिळाला. आणि दुसरी गोष्ट अशी झाली मी मला वाटलं कोण वाचले आपलं पुस्तक. मी 100 प्रती घेऊन आलो होतो. मी ते एवढे व्याख्यानाला गेलो की तेच 50 होते. म्हणजे 8 दिवसात माझे 100 प्रती संपून गेले. नंतर मी पुन्हा 200 प्रती मागवले आणि काल जेव्हा सरांचा फोन आला तेव्हा मी म्हटलं दाखवायला तरी पुस्तक पाहिजे. तुम्हाला फोटो वाटेल हे आमच्या ग्रंथालयातलं पुस्तक घेऊन आलं. ही माझी प्रत नाही, माझ्याकडे आता एक प्रत नाही. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून त्याची दुसरी आवृत्ती करायची पण मग धावपळ सगळं त्याच्यामध्ये राहून गेली. तर आकार असा ठेवलाय की टार्गेट ऑडियन्स होतं. म्हणजे आपण त्याला म्हणतो पौगंड अवस्था, जिथे लेखक आईबापाचं ऐकत नाही आणि शिक्षकांचं ऐकत नाही, मित्रांच्या जास्त प्रभावात असतात. आजचा प्रॉब्लेम असा आहे की मित्रापेक्षा जास्त मोबाईलच्या जास्त प्रभावात आहे. असा जो ऑडियन्स आहे, असा वाचक वगैरे डोक्यात घेऊन जसं ती पुस्तकं गेली महाराष्ट्रात तसं प्रतिक्रिया अशा आल्या की आजोबांनी पुस्तक वाचलं त्यांना प्रचंड आवडले आणि नातवाने वाचलं त्यांना प्रचंड आवडले. म्हणजे माझ्यासाठी मी काही लेखक नाही भाऊ, काहीतरी जे आता त्यात माझं काहीच नाही. सरळ स्टोरी आहे. भक्तिविद्या वाचला, सुंदरीकामुख वाचलं, फक्त एक काम केलं की ती आजच्या भाषेमध्ये आजच्या संदर्भामध्ये मांडली गोष्ट माझी नाही, गोष्ट नाही कधी बोलायची. म्हणून त्याची अर्पण पत्रिका सुद्धा ज्यांच्या असामान्य लेखन सामर्थ्याने संत विचारांची गंगा सामान्यांच्या गावात ओळखली, संत चरित्रांचा परिमळ मनामनात दरवळला, अशा अलौकिक पत्रिकेचे भक्त कवी महिपती बुवांचे चरित्र अशी आपण पत्रिका. म्हणजे माझे आदर प्रामाणिक धारणा आहे की जरी त्यामध्ये लेखक म्हणून रमेश वाघे नाव असते तर त्याच्यात माझं काम एकच आहे की जशी घरातली एखादी आपली गृहिणी असते डब्यात तर पीठ घेऊन म्हणते त्याच्यात चपात्या करून वाढतो बस तेवढंच केली. डब्यात तर घेतलं तर थोडंसं बनवलं स्वयंपाक आणि तो वाढतो. पण तो बऱ्याच जेवढ्या पण प्रतिक्रिया आहेत त्या सगळ्यांना आवडतात. आता त्यातला एक मुद्दा असा होता की चमत्कार ओळखून लिहायला पाहिजे, चमत्कार घेऊन लिहावे. संतांच्या चरित्रामध्ये चमत्कार प्रत्येक संतांच्या चरित्रामध्ये आहे. तर मग चिंतन करत असताना मला असं जाणवलं चमत्काराशिवाय मानवी जीवनच नाही. अर्थात कोणते चमत्कार स्वीकारायचे आणि कोणते नाकारायचे ही माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे. मी इथे बसून बोलतो आहे, बोलताना टचा उच्चार कसा होतो याच्या नावाचं सायन्स मला माहिती तरी मी तर म्हणतोच आहे, तरी मी तर म्हणतोच आहे. हा चमत्कार नाही करा. किंवा 9 दिवसात नवरात्री रकडे खाल्ले असतील, भजन खाल्ले असतील, त्याचं पण रक्तच झालं आणि उद्यापासून मी बाजूची भाकर किंवा गव्हाची पोळी खाणार आहे त्याचं रक्तच होणार आहे. हा चमत्कार नाही का? चमत्कार असं ना कारण कुठले प्रयोगशाळेत ते आपल्याला सांगता येत नाही अनालिसिस करून हे असं कसं आहे. किंवा मागच्या आठवड्यामध्ये मी विद्यार्थ्यांना भूगोलाच्या अक्षर उत्तर एक शिकवले आणि एवढ्या वर्षात पूर आला आणि मागाच कसा पूर आला हे सगळं विश्लेषण करत असताना मी त्यांनी पूर्ण सांगितलं की आपली पृथ्वी जी आहे ना बोर्ड जरी अशी असे सरळ उभी राहून सगळ्या गोष्टी केल्या जाते. तिचा जो तिची कक्षा आहे त्या कक्षेशी ते 3.5 अंशाचा कोण केलाय त्याची क्रॉस केली 3.5 डिग्री मध्ये ती
उत्तरायण दक्षिणायन होतं आणि उन्हाळा पावसाळा हिवाळा आपल्याकडे महाचमत्कार नाही का? तुला कोणी सांगितलं तू असा अशी थोडीशी 3.5 डिग्रीमध्ये कर आणि ठीक म्हणून तिथे काय शेताची फळी लावली दोरी बांधली तरी पृथ्वी त्या अंशात उतरलेली आहे म्हणून आपण हा सगळा ऋतूंचा 16 अनुभव करतो. 6 ऋतूचे 6 हा चमत्कारच आहे. दुसरा प्रश्न की पृथ्वीपासून साधारण 14,96,00,000 म्हणजे 15 कोटी किलोमीटरवर सूर्य आहे. समजा असं केलं की 15 कोटी ऐवजी किंवा 14,96,00,000 ऐवजी सूर्य जर 14,90,00,000 किलोमीटरवर ठेवला तर काय होईल? अतिउष्णतेची पृथ्वी घडून जाईल. 14,96,00,000 ऐवजी 15,10,00,000 किलोमीटरवर सूर्य येऊन ठेवला तर काय होईल? पृथ्वी बरोबर म्हणून जाईल. स्पेसिफिक त्याच अंतरावर सूर्याला कोणी बसवलं? हा चमत्कार नाही का? असा विचार करता करता माझ्या असं लक्षात आलं जसं आहे तसं घ्यायचं. समोरच्याला जे आवडेल तो घे. किराणा मला तर दुकानदाराला जनरल स्टोअरमध्ये सगळ्याच वस्तू असतात. मग ग्राहकाला सगळ्या वस्तू नाही घेत तर जे पाहिजे ते आणि त्याच्या बुद्धीनुसार घे. जनरल स्टोअरमध्ये छोटी मुलगी गेली चॉकलेट मागेल, तिची आई गेली ती कॉस्मेटिकची क्रीम मागेल आणि त्याच्यात आजी गेली तर लोक ती झंडवा मागेल. त्याच्याकडे सगळं असतं. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला घ्यायचं असतं. तसं मग मी हा विचार केला की ज्या आधी वैकल्पिक सगळं घेतले वैकल्पिक म्हणतात तर इथं चालू तर चालू नाही मला काय प्रॉब्लेम. ज्याला नसेल म्हणायचं तो नाही मानणार. त्याच्याही व्यतिरिक्त मी तर सगळं वैयक्तिक माझं मत असं आहे की माऊलींचा ज्ञानेश्वरी हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. भिंत चालवणे, वेगळा बोलवणे, पाठीवर मांडे बांधणे हे दुर्लभ चमत्कार आहे. मग चमत्कार कशाला आले? चरित्रामध्ये चमत्कार कशाला आले? तर साधत वाटते की आपल्याकडे सुद्धा चमत्काराशिवाय नमस्कार. किती मोठा मंत्री असतो काय जोपर्यंत खुर्चीवर तोपर्यंत लोक तुला नमस्कार करतात. त्याच्या मागे फिरतात. एकदा खुर्ची गेली त्याला गल्लीत कोण विचारत. मानवी मन तसं बनलेलं आहे की तुम्हाला चमत्कार दिसल्याशिवाय तुम्ही नमस्कार करत नाही. म्हणून त्या समाजाची अपरिहार्यता म्हणून संतांना नाईलाजाने चमत्कार करावे लागले. लॉजिकली जर आपण विचार केला तर वाळीत टाकलेली भावंडे आहेत यांना समाजाने पुन्हा समाजामध्ये सामावून घ्यावं म्हणून जे काही लिगल प्रयत्न म्हणून आजच्या भाषेमध्ये कायदेशीर प्रयत्न विद्यार्थ्यांनी केलेच होते. आळंदीच्या पंडितांच्या सभेमध्ये गाणं मांडलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही पैठणच्या धर्मसभेकडे जा त्याच्याकडे गेले. त्यांनी सांगितलं की शास्त्राने तुला देहदंड ही शिक्षा सांगितली तू देहदंड घे. देहदंड घेतल्यानंतरही जर त्या मुलांना त्या गावामध्ये रिक्षा मिळत नसेल एखाद्या दयाळू माणसाने रिक्षा दिली तर ती रिक्षा खाली सांगून मातीत चालवली जात असेल. खापर मिळत नसेल जर कोणी एखाद्याने खापर दिलं तर ते घेऊन म्हणून टाकलं जात असेल तो पर्याय काय? तेव्हा पहिला चमत्कार माऊलीने केले की रेड्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला वेदमंत्र म्हणायला अग्निलय चमत्कार पहिल्या दिवशी चमत्कार नसतो. त्यासाठी मला 16 वर्ष वाढवण्याची गरज नव्हती. 16 वर्ष वाढवण्याची गरज. पण समाज आहे ना भगवान गीतेच्या 15व्या अध्यायात श्लोक उत्तरामध्ये विगुढा नाम पश्यंती पश्यंती ज्ञान चक्षुषा. संतांची योग्यता लोकांना कळत नाही आणि सर्वसामान्य समाज आहे जो विचार करत नाही त्यांना संतांची योग्यता कधीच कळत नाही. हे माऊलींच्या काळात जेवढं सत्य तेवढं जाणं सत्य आहे. आपल्या समाजामध्ये माणूस गेल्यानंतर त्याची किंमत लोकांना कळते. जोपर्यंत आपल्या समोर चालता बोलता लोक त्याची किंमत कळते. म्हणून हा सगळा एवढा हा प्रयोग केल्यानंतर मी ठरवलं की जसं आहे तसं घ्यायचं आणि त्याची भाषा जी आहे ती सुलभ ठेवायची. मग मी प्रयोग असा केला लोक अगोदर लिहितात आणि मग सांगतात काय लिहितं. मी या गोष्टी अगोदर माझ्या मुलांना सांगितल्या
माझा मुलगा 8वीत आहे, मुलगी 4थीत आहे. आणि जर त्यांचे चेहरे सांगतात की यांना गोष्ट आवडलेली आहे, समजलेली आहे, आणि जर ते दुसऱ्या दिवशी म्हणते ना पप्पा गोष्ट सांगा, तर आपण समजून घ्यायचं यांना गोष्ट आवडते. मग त्यांना ज्या स्वरूपात आवडेल त्या स्वरूपात लिहिलं, कारण आपल्याला लिहायचं बालपण. मग त्या दृष्टीने वारकरी संप्रदायाची जी धारणा आहे किंवा मराठी माणसाची धारणा आहे, ज्ञानदेव रचना पाया, पहिलं चरित्र घेतलं माऊली ज्ञानेश्वरांचं. जर एखाद्याने वाचायचं ठरवलं तर सगळं पुस्तक काही साधारण 2 तासामध्ये वाचून 40 तासामध्ये. त्या हिशोबाने प्रत्येक चरित्र जे आहे 2000 शब्द जास्तीत जास्त मर्यादा, 1500 ते 2000 शब्दामध्ये ते पुस्तक ते चरित्र असावं, साधारण 5 पानांचा साधारण. आता ही आपण आपल्या भोवती आपल्या सोयीसाठी म्हणून आपल्याही मर्यादा आहे. नाहीतर आपण म्हणतो ना की सागरम सागरोपमा, सागराला सागराची उपमा आहे. चरित्र म्हणजे सागर आहे. कुठल्या तरी पुस्तकामध्ये, कुठल्या तरी व्याख्यानामध्ये, कुठल्या तरी कीर्तनामध्ये तेवढी आपण मागू शकतो तेवढी त्याची मर्यादा नाही. पण ज्या वाचक वर्गाला त्यांच्यासमोर ठेवून आपण लिहितोय त्यांना ते पचलं पाहिजे, रुचलं पाहिजे, आणि त्याची आवड निर्माण झाली पाहिजे. ह्या हेतूने त्याची तेवढी मर्यादा आहे. 5 पानं कुठलाही विद्यार्थी वाचू शकतो. कारण एक त्या वयामध्ये घरे पण आपल्या शाळेमध्ये त्याच मर्यादेमध्ये लांबीमध्ये असतात, आणि तेवढ्या मर्यादेमध्ये मग ते सगळं चरित्र होते. आणि गोडी लागायची असेल तर आपल्याकडे हा पूर्वीपासून एक प्रयोग आपली आई घराघरात करते. ताप आला ताप, बाकीचे औषधं वेगवेगळे त्याच्यात फ्लेवर असतात, तर तापाची मुळी कडून असते. मग ती आमची आजी पूर्वी आम्हाला चहामध्ये तिचं ते असं पावडर करून द्यायची होती. तसं आहे संतांचं माऊलीचं चरित्र म्हणजे काय? क्रक्स, माऊलीच्या चरित्राचा क्रक्स हा ज्ञानेश्वरी, हा हरिपाठ आहे, हा अनुभव अमृत आहे, चांगलं पाशी. पण अगदीच पाशीच्या लेखनाला तुम्ही ज्ञानेश्वरी किंवा अमृतानुभव चांगलं पासून सांगायला गेला तर आयुष्यात कधी माऊलीकडे वळतात. म्हणून मग त्यांच्या चरित्रातल्या गोष्टी चमत्काराचं पोट भरून उठण्याचा प्रयत्न. आणि मग ते बाकी चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशा प्रकारे त्यांचं पूर्व जो चरित्र आहे, चरित्राचे कोणतं चरित्र, वडिलांची पासून काय. आणि माझ्या सर्व धर्मसंयोगाने माऊलीचा जन्म झाला ते गाव माझ्या घरापासून 15 किलोमीटर. वारंवार तिथे जाणं होतं. आपेगाव त्यांचे आजोबा विद्वान होते, संस्कृत विद्वान पंडित होते आणि कुलकर्णी होते. पण त्यांच्या घराण्यात मुलगा जन्माला अभ्यासाची प्रचंड ओढ. स्वतः विठ्ठलपर्यंत काशीला जाऊन सगळे वेद उपनिषद सगळ्या तत्वज्ञानाचा त्याने अभ्यास केला. बारीक विचार करता त्यांना भिक्षा मागण्याची सुद्धा परवानगी नव्हती. ज्या माऊलींना भिक्षा मागण्याची सुद्धा परवानगी नव्हती त्या माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. आणि ज्ञानेश्वरी सुद्धा माझं दुर्भाग्य आहे, गांभीर्याने ज्ञानेश्वरी लॉकडाऊन मध्ये वाचली. तोपर्यंत ज्ञानेश्वरी वाचायची म्हणजे काय, कुठेतरी सप्ताहात पारायण करायचे म्हणून वाचलं तर धार्मिक आहे. गांभीर्याने जेव्हा ज्ञानेश्वरी वाचतो तेव्हा कळतं की याच्या इतकं भव्य शिल्प कुठल्याच साहित्यात नाही. अगदी सगळ्या साहित्याविषयी प्रचंड आदर आहे माझ्या मनामध्ये, पण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरी. जेव्हा नाथांनी ज्ञानेश्वरीची पद सिद्ध केली तेव्हा शेवटची लाईन नाथांनी त्या ज्ञानेश्वरीमध्ये इन्सर्ट केली ती अशी आहे, ज्ञानदेवा पाठी जो ओवी करी मराठी त्याने अमृताची काठी जाण प्रवृत्ती केली. ज्ञानेश्वरी हे अमृताने भरलेलं ताट आहे. आणि तुमच्या माझ्यासारखे जेव्हा स्वतः लेखक कवी म्हणतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी भर घालण्याचा प्रयत्न करते, अमृताच्या ताटात तेवढी प्रवृत्ती अमृताची म्हणतात. पण तिथपर्यंत जर वाचनाला न्यायचं असेल, तिथपर्यंत सामान्य मराठी माणसाला न्यायचं असेल तर थोडा रंजक गोष्टी सांगत गेलं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं मैपती बुवांनी सुद्धा काही गोष्टी त्याच्यामध्ये ज्या घातल्या त्या भले सत्य
त्याच्या निमित्ताने माणूस त्या कथेकडे होतो. आज संयोग समाजाचं दर्शन घ्यायला गेलेलं भाविक सुद्धा ती भिंत चालून जाणं वगैरे जातो आहे किंवा तिथे वाघावर बसून जे चांगले वाले होते ते वडाचं झाड तुला काय तुला वर म्हणतात विश्रांती वर जातात लोक आजही भक्ती भावाने जातात. शिकलेले जातात न शिकलेले जातात. काही काही मोठे मोठे पीएचडी झाले आमच्यासारखे जाऊन दुकानामध्ये करतात वगैरे स्टेटसला देतात. पण हे जे आहे हे त्या घरामध्ये कशा पद्धतीने गेलं पाहिजे म्हणजे ते उत्सुकता वाढवणारच आहे त्या पद्धतीने त्याच्यामध्ये मान आणि माऊली हे असे पहिले संत आहे की आपण शाळेत आजही शिकवतो की स्वातंत्र्य समता बंधुता ही तत्वे आम्हाला 1789च्या फ्रेंच राज्यकारणी दिली. पण जेव्हा ज्ञानेश्वरी बोलते तेव्हा माऊलीच्या म्हणून भक्तीला एक सगळे जाती प्रमाण भक्ती बाहेर भक्तीचे आणले दैत्य देवा आणले दैत्य होता बुद्ध खूप दैत्यच आहे पण त्याचा मान देवापेक्षा मोठा आहे का भक्ती. सगळ्या जातीमध्ये संत त्यांची एकत्र जसं मी सुरुवातीला पवार सरांविषयी उल्लेख केला की सगळ्या प्रकारच्या विषयावर लिहिणारे एकत्र त्यांनी एकत्र केले. त्या दृष्टीने हा अभिनव प्रयोग आहे. महाराष्ट्रामध्ये हा एकमेव प्रयोग आहे आणि जो कुठला असा एखादा नोबल प्रयोग चालतो अभिनव प्रयोग चालतो तो सुरू करणं सोपं आहे ते यशस्वीपणे चालवणं खूप कठीण गोष्ट आहे. आणि आज 189 माणसं वेगवेगळ्या क्षेत्रात येऊन बसवतात हीच गोष्ट त्या काळात माऊली केली. मग सावता माळी गोरा कुंभा सेना आणि त्याचा कार्यकाळ जेव्हा मी बघितला ती सगळी माऊलीच्या समकालीन लोक आहेत. माऊलीच्या समकालीन या चोखोबारायांचा पायरीचा अधिकार नव्हता. चोखोबांच्या बळगेमध्ये मारितात त्या चोखोबांच्या मांडीला मांडी घालून बसून सगळ्या संतांनी पंगत धरावी जेवण करावं ही माऊलींनी केलेली क्रांती आहे. जिथे आजही आता समजा शहरातल्या लोकांना ती कल्पना म्हणजे आमच्या गावामध्ये आजही अस्पृश्यता कायद्याने जरी नसली तरी तो समाज त्यांचं राहण्याची जागा त्यांची वस्ती वेगळी आहे. त्या काळामध्ये माऊलींनी चोखोबांना पंक्तीत घेतलं. महिपतीने तर असं लिहिलंय की एकदा जे तीर्थ आहे विठ्ठलाचं ते तीर्थाचं नाशवत खराब झालं. ते बळवे तीर्थ घेऊन माऊलीकडे आले की तीर्थ खराब झालंय. त्यावेळेला माऊली म्हणाले हे चोखोबाने तर चांगलं शुद्ध होतं. तीर्थाचा वास येत होता आणि तीर्थाचा कलश चोखोबाकडे दिला. चोखोबाने ते तीर्थ चांगलं ते गोड झालं. नंतर चोखोबानंतर ते माऊलीने घेतले आणि जर माऊलीने तिथे घेतले तर आम्ही राहू शकत नाही मग ते सगळ्यांना घेतलं. लौकिक दृष्टीने जोहार मायबाप जोहार मी तुमचा महाराजांचा महार असे म्हणाले चोखोबा. त्यांना माऊली म्हणावं सर्वांनी चोखा चोखा म्हणजे पवित्र शुद्ध निर्मळ त्यांना शुद्ध करून घेतलं तर त्यांना सन्मान दिला. आणि अजून एक चमत्कार असा आहे माऊलीचा की नामदेव आणि चोखोबा किंवा सेना नावी असतील नरहरी सोनार असतील हे सगळे त्यांच्या मांडी वेळेची माणसं आहेत. दोन घराणे आपल्याला अशी सापडतात नामदेवांची आणि चोखोबांची. त्यांच्या घरातला प्रत्येक जण लोक आहे प्रत्येक जण भक्त आहे प्रत्येक जण संत आहे. इथे माऊलींचं मोठे मोठे इथे चोखोबांचं मोठं इथे नामदेवांचं मोठे मोठे. तुमच्या आमच्या घरामध्ये बाप पेटी घालत असतो थोडं संध्याकाळी गल्लीत रोज चालतो असतो मित्राच्या. आपण रोज पेपरला बातम्या वाचतो ना. आजचीच बातमी नाशिक गाड्यांच्या काचा फोडल्या. त्या काचा फोडणाऱ्याचं खानदान बघितलं तर बाप उच्चभू असतो पोरगा असतो. आज 2025 मध्ये तिथे चोखाबा अभंग लिहितात. त्यांचा मुलगा धर्मवेळा आहे अभंग.
त्यांची पत्नी सोयराबाई अभंग, तो स्वतःचं घर घालत नाही, मेमून आहे बंका महान, तोही अभंग नाही. त्याची पत्नी निर्मळा, चकोबाची शक्तीकडे ती अभंग नाही. संपूर्ण कुटुंबाचे कुटुंब त्या ताकदीने उभं करण्यासाठी साधना लागते, ती साधना त्यांनी केली. पण हे तत्वज्ञानाच्या अंगाने, साधनेच्या अंगाने सांगायला गेलो तर ते सगळ्यांना कठीण आहे समजलं. नामदेवांचं तसंच आहे. त्यांची 4 मुलं आहेत, 5वी मुलगी आहे. नारायण, विठोबा, महादेव, गोविंदा, नारायणचा मुलगा माला, लढाई नावाची त्यांची मुलगी. प्रत्येकाने अनुभव केले. ही ज्याला राजा होणं सोपं असतं, राजा घडवणं कधी संत होणं सोपं आहे. तुम्ही साधना करा, कुठल्या तरी कुठे जाऊन तुम्ही साधना करा. आहे कसे लोक ते फक्त 12 वर्षातून एकदा कुंभामध्ये स्नान करायला बाहेर येतात, नाही तर आपल्या ज्ञान घेऊन तर कुठेमध्ये असतात. पण सेवितो हा जसं वाटितो आहे का, स्वतः ज्ञान मर्यादित ठेवलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो ब्रह्मरस आहे सर्वांपर्यंत घेऊन जाणारे पहिली माऊली. आणि माऊलीच्या कार्याचा विस्तार त्यांनी केला ते नामदेव आहे. मराठीला आपण म्हणतो ना विश्व मराठी साहित्य संमेलन किंवा ग्लोबल मराठीला तत्कालीन काळाच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा ग्लोबल करणारे नामदेव आहे. गुमानमध्ये जे साहित्य संमेलन होती, खरं तर नामदेवांवरती सुलभता होती मराठी साहित्याची. आता त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांचा मृत्यू कुठे झाला, या लौकिक सगळ्यांना माहित आहे. त्याच्याविषयी चर्चा करणे तशी आवश्यकता नाही. पण त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याप्रतीची तुमच्या माझ्यासारख्या घरामध्ये जन्मलेल्या मुलांची भविष्यामध्ये ओढ वाढावी, त्याला नामदेव जवळचं वाटेल. पण त्याला नामदेव मुलांना कसं असतं, पंचतंत्रातल्या गोष्टी आहेत. आपण बघतो देवदूत आणि कोण दोघांची गोष्टी झाली, दोघं चला आपण मका खायला जाऊ. आणि मग तिथे पुण्याचं कोण छोट होते, पटकन म्हणलं तर ओढायला लागले. पुणे पिठी मालक आल्यानंतर त्याला बोलत मग त्याने ठरवलं याचा बदला घ्यायचा. मग त्याला पाठवली घेऊन गेला, म्हणा आपल्याला जोडी आहे डोळायला तुला जुळायला. आता तुम्ही आली तर ही गोष्ट ऐकली तर आपण त्या माणसं कुठे बोलत असतो का, बोला कुठे बोलत असतो का. तर हीच गोष्ट जर माझ्या 4 चौथीच्या लेखीला सांगितली काय होतं, तुम्हाला बोला हुशार आहे किंवा उलट जास्त हुशार आहे त्यांनी म्हणता येईल. म्हणजे या गोष्टीची जी वाचार्थ आहे त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागचा लक्षार्थ काय याच्याकडे शहाण्यापेक्षा मुलं जास्ती बोलले जातात. म्हणून नामदेवाच्या चरित्रामध्ये पहिली प्रसंगी येते पांडुरंगाला नैवेद्य दिला. आता तुमच्या आमच्यासारखे लॉजिकल लोक म्हणतील की असं पण शक्य आहे का. पण मानवी मनाचा अभ्यास करण्याची एक गोष्ट अशी लक्षात येते की जी गोष्ट तुम्ही अनुभवली तीच गोष्ट माणसाचं मन मानायला तयार आहे. जी गोष्ट माझ्या अनुभवाच्या कक्षेच्या बाहेर आहे ती सत्य असेल तरी मी मानित नाही. त्याला चमत्कार म्हणा किंवा अजून पुढे जाऊन अंधश्रद्धेचं नाव होत आहे. आपल्याकडे कोणाला गोष्टी आहेत की कालिया नागाला तो 5 फळ होते. आपण आयुष्यात एकच फळाचा साप बघितला, पण आमच्याकडे तिथे जंगलामध्ये काही लोकांनी 5 फळाचा साप बघितला. त्याच्यामध्ये मोठं नव्हतं, त्यांनी बघितलं. ज्यांनी बघितलं तेव्हा ते खरं वाटतं. किंवा तुम्ही मला सांगितलं साखर गोड असते आणि मी मीठ खाल्लेलं आहे, साखर आणि मीठ लावून बघितले सगळी सारखी दिसतात. तुम्हाला खोटं सांगताय की ते खारट असते बाबा, ती मला गोड असते का. माझा अनुभव पिढा मोठा मर्यादित आहे. माझा अनुभव पिढा मोठा मर्यादित आहे. तुम्ही पिढी आणि साखर दोन्ही खाली तुम्ही म्हणू शकता की साखर कोण. चमत्काराच्या बाबतीत सुद्धा असं आहे की अधिकार कैसा करून बोले सगळे संत म्हणून प्रत्येकाच्या अधिकारानुसार ते चमत्कार मानायचे की मर्यादेपर्यंत मानायचे. पण पुन्हा विचार करता असं आठवलं की ह्या एकदा घडलेलं नाही. नामदेवांच्या बाबतीमध्ये असं 2दा घडले. औंढेनाथांचा जर आपण गेला तर तिथल्या जे वरिष्ठ
ज्येष्ठ झालेले किंवा ब्राह्मण म्हणायला आपण बोलावी त्यांनी नाकामी परवानगी नव्हती, तुम्ही ते तर नाही करू शकत. मंदिराच्या पाठीमागे जाऊन आंदोलन केलं असते. देवाला मंदिराची दिशा बदलावी लागली. आजही ते मंदिर फिरलेलं आहे. ते दोन प्रसंग, नंदी पांडुरंगाला नैवेद्य देणं किंवा हे प्रसंग नाथांच्या चित्रामध्ये पण आहे. माऊलींचा तर मी उल्लेख केला. ज्या आरती हे सगळं लिहिणारे मुखतर नव्हतं. ज्या आरती ते 1200-1300 वर्षात टिकलंय, 750 वर्षात ज्ञानेश्वरी टिकली, त्या आरती तथ्य असल्याशिवाय ते टिकणार नाही. आणि ज्या आरती ते आवडतात, कपोलकल्पित गोष्ट किंवा ज्यामध्ये अनुभवाचा ओढावा नाही ती गोष्ट समोरच्या उदाहरणाच करत. किती मोठा असा विद्वान असू द्या, पण त्याच्या बोलण्यामध्ये आवडीचा ओढावा नसेल, अनुभवाचा ओढावा नसेल, ते बोलणं मुश्किल. ज्या आधी आजही आपण बालभक्त म्हणतो, नामदेवाला बालभक्त ही पदवी त्याच्यामुळेच त्यांची लहान असताना बालभक्ताला जेवून लागत होतात. हा अधिकारांचा तेव्हा होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण भारतभरातील तीर्थयात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रदेशामध्ये केलेलं असं काम, वेगवेगळ्या प्रदेशातले त्यांचे मोठे संत, हे सगळं वर्णन त्याच्यामध्ये गोष्टी रूपाने आलेलं आहे. त्यानंतर नरहरी सोहळा केलेला आहे. आजही समाजामध्ये मी ज्या देवाची भक्ती करतो तोच देव श्रेष्ठ मानण्याची अहमहिता आहे असं म्हणतात. मग समोरचा पूजा करतो, त्याच्या आरतीमध्ये व्यत्यय येईल याचा मी विचार करतो. माझा डीजे, माझा स्पीकर मोठा करतो. याचा पहिला वस्तुपाठ म्हणजे नरहरी सोहळ्याचं चरित्र आहे. कथाभाग आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ते शिवाचे उपासक होते. आणि आपण बघतोय की जे महादेवाचे उपासक आहेत त्यांच्याकडे ते गंध लावण्याचे आडव्या पद्धतीचे वृत्ती लावतात. जे वैष्णव आहेत ते वैष्णव गंध लावतात. मग हे हरभरे जरी म्हणायचे असले तर हरभरे म्हणत नाही का, हर म्हटले की महादेवाचं नाव घेते. इतकी कट्टरता, ह्या कट्टरतेवर उपाय म्हणजे नरहरी सोहळा. आणि सांगितलं हरी हरा नाही भेद नका करू वाद. अंतःकरणामध्ये भाव जर शुद्ध असेल, जर माझा देव शुद्ध सत्य असेल तुमचा देव सत्य. स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलंय, जर मी म्हणत असेल माझा धर्म तेवढा खरा, तर त्याचा अर्थच असा होतो की जगातले सगळे धर्म खरे. जर मी म्हणत असेल माझा देव सर्वश्रेष्ठ, त्याचा अर्थच असा की प्रत्येकाचा देव श्रेष्ठ. स्वामीजी असं म्हणतात की प्रत्येकाच्या शरीराचं माप वेगळं असतं. एकाच मापाचा शरीर सगळ्या जगातून त्याच्या अंगाला बसत नाही. त्याची किती मोठी होते. त्याच्यामध्ये भगवद्गीता सांगते ना, योम योम याम याम भक्त श्रद्धया तस्य तस्य चलाम सताम कामे होती दलामे. जो जो त्याच्या स्वरूपामध्ये माझी भक्ती करतो त्याच्या स्वरूपामध्ये मी त्याचं मनोभावना पूर्ण करतो. कोणी म्हणायची गणपती उपासक ती गणपती होऊन त्याची मनोभावना पूर्ण करतो. कोणी म्हणायची पांडुरंगाला उपासक की पांडुरंग होऊन त्याची मनोभावना पूर्ण करतो. इथे पांडुरंग किंवा गणपती याची कंपॅरिझन करणं हा मूर्खपणा आहे. हे स्वतःच्या उदाहरणाने नरहरी सोहळा दाखवतो. महादेवाची आणि पांडुरंगाची तुलना करणं किंवा मी महादेवाची उपासना करतो म्हणजे मी पांडुरंगाकडे बघितलंच नाही पाहिजे, हेच होत आहे. ज्यावेळेला तो श्रीमंत सावकार पांडुरंगाला नवस बोलत असतो की मला पांडुरंगाला सोन्याचा कंदोरा करायचा आहे आणि कंदोरा करणारा सदी करायची कुशल करायची आहे नरहरी सोहळा. त्याने स्पष्ट शब्द सांगितलं की मी महादेव सोडून दुसऱ्या देवाला बघू शकत नाही. मग त्या सावकारांना ठीक आहे बघू शकत नाही, माप घ्यायला बघायची काय तुम्ही कोणी माप घेऊ फक्त डोळे तुमचे माप. कारण आम्ही माप घेतलं तर एकदम प्रभू असाही होतोय किंवा आपण होतो. माप काय कसंच नाही बघतोय. आणि जेव्हा हे माप घ्यायला गेलं तेव्हा त्यांना कळलं की ज्याला तू पांडुरंग समजतोय हा तर महादेवासारखं दिसतोय. पट्टी काढून बघतो तर पांडुरंग आहे, पट्टी घालताय तर महादेव. ही
कदाचित तसं घडलंय नसेल, ही तुम्हाला आम्हाला समजवण्याकरताची रूपकथा जरी मांडली तरी त्यातनं घ्यायचा बोध काय की माझं तेवढं खरं, माझं तेवढं उत्तम, ही जी मानवाची धारणा आहे ती चुकीची आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने आपापल्या समाजाप्रमाणे भक्ती करत असतो, आपापल्या परीने कार्य करत असतो, त्याच्या कार्याचा सन्मान राखला पाहिजे हे गरजेचं. सावताबाबांचं उदाहरण अत्यंत म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टीने खूप बोधकर आहे. कर्मयोग जो आहे खऱ्या अर्थाने कर्मयोग ते सावतामुळे कांदा मुळा भाजी अवघी विचारली नाही, म्हणजे कामाला राम पाहावा हे फक्त बोलण्यापुरतं नाही, ते चरित्रामध्ये आचरण करून त्यांनी दाखवलं. आजही बघतो आपण सगळ्या संतांच्या पालख्या पांडुरंगाला भेटायला जातात आणि पांडुरंग सावता मार्गाने आजही भेटत. आणि अजून एक म्हणजे तरुण पिढीच्या आजच्या काळाच्या दृष्टीने जर काय घ्यायचं असेल सावता मार्गाने तर लौकिक अर्थाने कुठल्याही विद्यार्थ्याचे उपयोग नाही किंवा कंपेरिटिव्हली तुम्ही बघायचं कुठल्याही विद्यापीठात लौकिक अर्थाने बघितलं तरीही घरीच त्यांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास केला. तुकोबा तर म्हणतात वेदांतत्व अर्थ आमाशीची हवा इतरांना हवा भाव फार. आणि बऱ्याच वेळा आम्ही उपनिषद पाहतो, नीतिशास्त्र पाहतो आणि गाथा पाहतो. कित्येक अभंग असे आहेत तुकोबांचे की जे जशाला तशी मॅच होतात. तेव्हा कळतं तुकोबा असे का म्हणाले वेदांतत्व अर्थ आमाशी. आणि ही अभ्यासाची त्यांची मुली आहे की त्यांनी कुठेतरी विद्यापीठात जाऊन जातात, त्यांनी घरात सावता महाराजांनी शेती करता करता सावताने केला मला सांभाळता त्यांनी अभ्यास केला आणि उत्तम कीर्तन केलं. म्हणजे गावातल्या सगळ्या तज्ञांनी येऊन पंडितांनी येऊन त्याचे कीर्तनाला बसले. हा सावता महाराज सेना नागरिक महाराजांच्या बाबतीमध्ये इथे दोन संत असे आहेत ज्यांचे अभंग गुरुग्रंथ साहेबमध्ये आहेत, श्रीकांतच्या धर्मग्रंथ. तर ते सेना महाराज स्वतःच्या कामाला सांभाळून भगवंताची भक्ती करतात. आजकाल बऱ्याच वेळेला जनरल समज कसा असतो समाजामध्ये, एखादा जर देवदेव कुठे आपण मागायला भक्ती करणं हे म्हाताऱ्या लोकांनी करायचं असेल तो तत्वज्ञानाचा गाठीचा विजेचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास सेवा करता रिटायर झाल्यानंतर. आणि बाबा रिटायर झाल्यानंतर तुला तत्व सापडलं तर तू सांगण्याचं सामर्थ्य पण तुझ्याकडे राहणार, पण तू सांगायला गेलास समोर त्याने ऐकलं पाहिजे. म्हणून भक्ती ही अंगामध्ये जोपर्यंत सामर्थ्य तेव्हाच केली पाहिजे आणि ते करण्यासाठी तुम्हाला तुमचं काम सोडण्याची गरज आहे. हे सगळ्यांनी नवलगती साया असं जाळी मनांतना सुखे येतो घरा नागाई नाही ही वृत्ती आहे. मला वेळ किती शिकले गेले सांगा. गोरोबाकारांचा हेच उदाहरण. चमत्कार जरी सोडले तर त्या चमत्कारामागेही समर्पणाची भावना दिसते. ते समर्पण जर तुमच्या आमच्या जीवनामध्ये आलं तर खऱ्या अर्थाने आमचं जीवन सुद्धा सगळ्या बाजूने संरक्षित होईल. पुस्तकाचं नाव आहे विचार दुर्ग. दुर्ग म्हणजे काय? प्रोटेक्शनसाठी. पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक गावाला प्रोटेक्शनसाठी भिंत असायची, गडी असायची, दुर्ग असायची. आता समाज वेगळ्या प्रमाणामध्ये आहे, पण आज खऱ्या अर्थाने तो दुर्ग तुमच्या आमच्या मनाच्या भोवती बांधण्यात येतो. कुणीतरी येतो, काहीतरी सांगतो, कशी तरी पोस्ट करतो, मग व्हॉट्सअपला करत असेल, फेसबुकला करत असेल आणि त्यातून मग आपल्या मार्गावरची श्रद्धा डळमळीत होते. कारण आपण तुकोबासारखे माऊलीसारखे साक्षात्कार नाही. मग आपली श्रद्धा, आपले विचार ते भक्कम असावे, मग त्याला काहीतरी वैचारिक प्रोटेक्शन असलं पाहिजे. आणि ते वैचारिक प्रोटेक्शन असण्याचं काम विचार करतात. म्हणून शीर्षक दिले विचार दुर्ग. हे संतांचे विचार खरं तर आजच्या काळामध्ये आणि इथून पुढच्या शाश्वत काळापर्यंत विचारांनी समाजाचं संरक्षण करणारे विचार आहेत. तर ते एक काय म्हणूया आपण त्याला पायवाट
त्या विचारांवर जाणारी पायवाट म्हणजे हे पुस्तक आहे. इनिशियल स्टेजला त्यांना संतच माहित नाही, त्या घरामध्ये संतांनी भेटवायचे काही माहित नाही. त्या घरामध्ये जिज्ञासा तयार होते, गोडी लागली आणि योगायोगाने ती माऊलींची कृपा आहे की ते मोठ्यांना पण खूप आवडले, लहानांनी पण खूप आवडीने वाचले. तर अशा प्रकारचं ही पुस्तकाची सगळी वाटचाल आपल्या सर्वांसमोर शेअर करण्याचं भाग्य मला या मिळालं. आणि आता जर तुम्ही म्हणाल मला पुस्तक पाहिजे तर तुम्हाला सांगितलं की ग्रंथालयातून आणलं, माझ्याकडे परत नाही, जेव्हा तेव्हा दुसरी आवडती येईल लवकरच, तेव्हा ते सगळ्यांना मिळेल. सर्वांनी एवढं छान या ठिकाणी सांगून ऐकून दिलं सर्वांना धन्यवाद. नमस्कार. खऱ्या अर्थानं आपण आज संतांचे विचार, कारण चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि माणसाचं आयुष्य हे चमत्काराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असा विचार आपण आज आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून मांडला. 189 साहित्यिकीय व्यासपीठावर गेले, अनेक प्रकारचे संत साहित्याचे अभ्यासक, वेगवेगळ्या प्रकारचे कथा, कादंबऱ्या, कविता, आत्मचरित्र, व्यक्तिचरित्र, आत्मकथन अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्याचे या ठिकाणी पूजन करण्यात आले आणि त्या निमित्ताने अनेक साहित्यिकांशी गप्पा करण्यात आल्या, अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांची ओळख झाली आणि त्या निमित्ताने आजपर्यंत 189 साहित्यिक एकाच व्यासपीठावर आणण्याचा साहित्याच्या हा भारतातला पहिला उपक्रम असं करायचा की सातत्य आणि सर सांगायला अभिमान वाटतो की आम्ही हसूर सारख्या ग्रामीण भागामध्ये येणारी माणसांना सुद्धा संधी दिली. आम्ही राजूर, अकोला असेल अशा ग्रामीण भागामध्ये येणाऱ्या साहित्यिकांना नवीन या ठिकाणी संधी दिली, कारण त्यांनाही कुठेतरी नाशिकसारख्या शहरामध्ये त्यांना कुठेतरी संधी मिळाली पाहिजे. आणि म्हणून आम्ही ग्रामीण आणि शहरी असा भेदभाव न करता आम्हाला ज्या ज्या लोकांची पुस्तकं मिळाले, ज्या ज्या साहित्यिकांची पुस्तकं आमच्यापर्यंत पोहोचते त्यांना आम्ही संधी दिली आहे. आणि 22 फेब्रुवारी 2029 पर्यंत आम्ही बुक आहोत. आपण म्हणतो की उद्याचा आपल्याला भरोसा नाही, उद्या आपण जगतो नाही जगतो, परंतु नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे वेगळी चर्चा तयार झालेली आहे आणि 22 फेब्रुवारी 2029 पर्यंत बुक आहे, म्हणजे किती आत्मविश्वास आहे की एवढे साहित्यिक आपल्या समोर येणार आहेत. आणि म्हणून आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आधी साहित्याच्या या विद्यालयामध्ये, या साहित्याच्या यज्ञामध्ये आपण आज 189 पुष्प बोललं आणि संत साहित्याचा विचार आम्हाला या ठिकाणी नक्कीच प्रेरणा देऊन गेला. आपल्या पुढील वाटचालीसाठी, आपल्या दुसऱ्या आवडीसाठी मी मला पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देतो आणि परमेश्वराने आपल्याला खूप शक्ती, भक्ती, युक्ती, बुद्धी, संधी आणि सौख्य पुढे आयुष्य मुक्त हाताला प्रदान करावं ही मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपल्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो. येत्या मंगळवारी आपण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असे शाहीर प्रसाद अंतर्वेलीकर यांच्या तमाशाचा तमाशा या पुस्तकावर आपण स्टेज गप्पा करणार आहोत. आणि म्हणून या माध्यमातून गिरनार गौरव प्रतिष्ठान सातत्यपूर्ण वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. आपण येत्या 12 तारखेला नाशिक जिल्ह्यातील चित्रपट अभिनेत्री अशा 42 चित्रपट अभिनेत्री आहेत, ज्या फक्त आपण 4-5 लोकांना माहित आहे की 4-5 जणी आपल्याला माहित आहे, परंतु मी जेव्हा याचा थोडा शोध घेतला तेव्हा नाशिक जिल्ह्यातल्या 42 अभिनेत्री सापडल्या. म्हणजे शांता जोग पासून ललिता पवारांपासून तर स्मिता पाटील, राजा आणि कथापर्यंत आणि रौद्र चित्रपटातल्या नेहा सोनवणेपर्यंत अशा अनेक अभिनेत्रीपर्यंत पोहोचण्याचा गिरनार गौरव प्रतिष्ठाने प्रयत्न केला. त्यांची माहिती, त्यांचा चित्रपट, त्यांचं शिक्षण कुठे झालं, हा सगळा लेखाजोगा म्हणजे व्यक्तिविशेष हा दिवाळी अंकापर्यंत निर्माण केला. आणि दिवाळी अंकामध्ये शक्यतो कथा, कविता, विनोद, कार्टून असे काहीतरी असतात, परंतु हा वेगळा एक आयाम आम्ही या माध्यमातून तयार केला आहे. याचे एक डॉक्युमेंटेशन होऊ शकतं, याची डॉक्युमेंटरी होऊ शकते की नाशिकमध्ये 42 अभिनेत्री आहेत जे बऱ्याच लोकांना माहित पण नाही. असा एक वेगवेगळे उपक्रम गिरनार गौरव प्रतिष्ठाने राबवले आहेत आणि त्यामुळे आपला सांगायला अभिमान वाटतो की गिरनार गौरव प्रतिष्ठानाचा पुस्तकाला बोलत आहे हा जो उपक्रम आहे हा वर्ल्ड रेकॉर्ड करतोय. गिरनार गौरव प्रतिष्ठानाला ISO मानांकन मिळालं आहे. अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन हे वर्ल्ड रेकॉर्ड झालेलं आहे. नंतर रेकॉर्ड बुक ऑफ लंडन, रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया अशा विविध ठिकाणी त्याची नोंद झालेली आहे. सतत 48 तास नॉनस्टॉप चालणारं हे भारतातलं किंवा नवीन जगातलं पहिलं संमेलन आहे. या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोककलावंतांना हक्काचं असते
कारण मोठमोठ्या लोकांना किंवा ग्रामीण भागातल्या लोकांना असं व्यासपीठ कधी मिळत नाही, परंतु राजकारणातलं आणि स्वतः जगण्याचा एक निखळ आनंद देणारं हे शिकवते संमेलन असतं. त्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये आम्ही त्याच्या कार्यक्रमाला होते. आम्ही नाशिक जिल्ह्यातल्या आदर्श शिक्षकांचा सन्मान केला. आम्ही नाशिकमध्ये एक ट्रॅक्टर चालवणारी महिला आहे जी स्वतः ट्रॅक्टर चालवते, स्वतः शेती करते. गंगापूर रोड पोलीस स्टेशन मध्ये 9 कोटी रुपयाचा गांजा पकडणारी आणि काटूस पकडणाऱ्या एक अधिकारी आहेत सुनीता कोल्हे म्हणून. अशा महिलांचाही आम्ही प्रेरणा सन्मान देऊन त्यांचा सन्मान करतो. सातत्याने वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण राबवत असतो. 19 नोव्हेंबरला नाशिकमध्ये झालेल्या पुस्तकावर बोलू काही या 100 भागांचं यावर एक पुस्तक करतोय आणि दुसरं पुस्तक आपण 5 एप्रिलला त्याचं प्रकाशन करणार आहोत. 21 नोव्हेंबरला आपण दिलीप फडके सार्वजनिक वाचनाचे अध्यक्ष त्यांचं पुस्तकावर आपण आज काही सोपा करणार आहोत. म्हणजे अशा प्रकारचे 200 भाग पर्यंत आले पोहोचलो. आज 149 आता राहिले फक्त 11. म्हणजे एवढे सगळे साहित्यिक शोधायचे, एवढ्या रथासाठी साहित्य की त्यासाठी वेळ पण द्यावा लागतो. त्यासाठी त्या सगळ्या साहित्यिकांना शोधायचं, त्याला आपण कधी भेटलेलं नसतो, त्याचा फोटो कसा असेल, ते कसे बोलत असतील, त्याचं वय झालं असेल का, त्यांना इथून येता येईल का, त्यांना हाताला धरून आवडेल का, या सगळ्या गोष्टी बाबी आम्ही तपासून. कारण त्यांना अगोदर विचारतो सर तुमचं वय किती, कारण आपण त्यांना कधी पाहिलं असेल त्याचं पुस्तकाचं नाव आलं असतं ते पुस्तकाचं आणि असं असं पुस्तक आहे पण सर तुम्ही येऊ शकत का, मग ते म्हणतात की सर आमच्या वयामानाप्रमाणे येऊ शकत नाही. आणि म्हणून आपण ऍडव्होकेट नाशिकमधील सुप्रसिद्ध वकील ऍडव्होकेट दौलतराव गुंडे यांचं लॉयर, कारण ते बोलू शकत की त्याच्या तोंडातून आता सध्या म्हणजे लाड पडते, म्हणजे हे वय झाले आहे, ते बोलू शकत नाही, परंतु त्यांच्या मुलाने मला सगळी माहिती त्या पुस्तकात दिली. नंतर जे मराठी नावाचे एक जगन्नाथ मराठी म्हणून एक शिक्षक आहेत, प्राध्यापक मुख्याध्यापक होते आणि ते रिटायर्ड झाले. त्यांचे जवळ 11 पुस्तकं आहेत मालेगावची, पण ते मला बोलू शकत ते चालू शकत की त्यांचं एक पुस्तक आहे. शंकर कापाडे सगळ्यांचे चांगल्या प्रकारचे कवी साहित्यिक आहे आणि ते पण आता सुद्धा बोलू शकत व्यायामाप्रमाणे. तरी त्यांनी आषाढधारा या पुस्तकावर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचे विमोचन करून आपल्याला त्यांनी दिलं, त्यांचाही तो आपला समावेश केलेला आहे. नंतर आपल्यामध्ये आता म्हणजे निघून गेलेले मधुकर झेंडे यांच्या चौकातले आपले नाशकातले चौक याचे एक पुस्तक आहे. ते पुस्तकामध्ये बोलू शकत नव्हते व्यक्तीच्या मानाने, म्हणून त्यांनी पुस्तक त्यांच्या मुलाने आपल्याला सगळी माहिती दिली आणि त्याचाही आपण त्यामध्ये समावेश केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे आपण ज्या ज्या ठिकाणी माणूस हा जगाचा केंद्रबिंदू आहे आणि गिरणाजवळ प्रत्यक्षात सातत्याने अशा माणसाचा शोध होतोय, जी माणसं खोदून काढून त्या माणसांना आपण एक नवं रूप आणि नवं आव्हान, नवं व्यासपीठ, नवं देण्याचा प्रयत्न आपण त्यांना करत आहोत. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी आपण आलात आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आजचे भाग्यवान विजेते आहेत माननीय सुहास टिकरे आणि श्रीकांत वाघ सर यांना, श्रीकांत जाधव सर यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. आदरणीय दादांना विनंती करतो की आपण या 2 भाग्यवान विजेत्यांना ही ग्रंथ भेट देऊन माननीय रमेश वाघ सरांनी श्रीकांत जाधव सरांना सन्मानित करावं. माननीय दादा धन्यवाद सर. हा एक साहित्याचा प्रसाद म्हणून आम्ही सगळ्यांना देतो आणि आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करण्यासाठी मी योगाचार्य, प्राचार्य, डॉक्टर, योग तज्ञ माननीय अशोक पाटील सरांना विनंती करतो त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावं. आपल्या या गिरणाजवळ पुस्तकावर बोलून काही या वैचारिक मंचावर त्या या मंचाचे संस्थापक माननीय सुरेश पवार म्हणजे कल्पनाचं महामेरू आहे आणि नुसत्या कल्पनाच त्यांच्या डोक्यात नसतात, ते अनेक कल्पनांना त्यांनी मूर्त स्वरूप दिलेले आहे आणि त्या आजही त्या संस्था काय जे आहे ते कार्यक्रम उपक्रम अस्तित्वात आहेत. आजही त्यांना खरोखर धन्यवाद द्यावे लागतील. त्याचप्रमाणे आज अध्यक्षस्थान नानासाहेब भोसले यांनी स्वीकारलेलं आहे. ते महाराष्ट्र व्यापी मोठमोठ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष झाले. पण नाशिकची प्रथा काय पडलेली आहे
की मागे काही असं 10-15 वर्षापूर्वी अध्यक्ष मिळाला नाही ते गप्पा मान्य आहेत जसे 32 आहेत. त्याच्यानंतर विनय दादा आहे आणि आता कोणाला अध्यक्ष मिळाला नाही नानासाहेब पुरस्कार त्यांनी अध्यक्षपद दुसरं त्याबद्दल. आणि समोर बसलेले हे सगळे प्रतिभावान आहेत. यांचे पुस्तक आहेत त्या 2 पैकी त्यांची हाजरी चांगली आहे बरं का, म्हणजे सातत्याने हजर राहतात. तिकडे साहेब कुलकर्णी साहेब आणि सगळे विचारानंतर दाणीबद्दल तर मी आता सावनाच्या याच्यात चांगलं 2-4 वेळी चांगलं लिहिलेलं आहे. असे सातत्याने इथं हजर असणारी मंडळी. त्याचप्रमाणे रमेश वाघ इथं आले आणि अनेक वाघ इथे येऊन गेलेले आहेत. पण त्यांचं जे आजचं बोलणं होतं ते वैचारिक स्वरूपाचं होतं. त्याच्यामध्ये अभिनेश नव्हता पण जबरदस्त आत्मविश्वास होता. वेगवेगळ्या संतांबद्दल विशेषतः मी सुद्धा ज्ञानेश्वर माऊलीचा भक्त आहे. माझे 15 पारायण झाले पण माझ्या लक्षात राहत नाही. सरांनी माझं लक्षात नाही. माझं लेखन सुद्धा लक्षात माझा डिपार्टमेंट तुम्ही सांभाळून घ्या. तर या ठिकाणी रमेश वाघ आले. त्यांनी आपल्याला चांगल्या प्रकारची मेजवानी दिली. तशा त्यांचे धन्यवाद, त्यांची आभार.